महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे विरुद्ध मुंबई हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। IIT नावामधल्या बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं वक्तव्य नुकतंच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। त्यावर राज ठाकरेंनी मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। मुंबई आणि हळूहळू MMR गुजरातला जोडायचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तर IITचं नाव बॉम्बेवरून मुंबई करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तसंच तुमची मुलं ज्या शाळेत शिकली तिचं नाव काय असा टोलाही ठाकरेंना लगावण्यात आलाय। मी स्वतः देशाचे HRD मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की IIT बॉम्बेचं IIT मुंबई केलं पाहिजे। अर्थात हे सगळं करत असताना काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत, पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। आपण बॉम्बे हायकोर्ट बद्दलची टिप्पणी केलेली आहे, आपण तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल करणार का? आणि जर आपली तीच टिप्पणी बॉम्बे स्कॉटिश बद्दल असेल, मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकली होती, मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिश मध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं, किंवा आपल्या मुलांनी 11वी मध्ये कॉलेजमध्ये मराठीचं ऑप्शन असतानाही जर्मन हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून जर्मन हा सब्जेक्ट निवडला होता। मग याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे। किमान आपल्या मुलांचं ॲडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं, परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ॲडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय। IIT मुंबईचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा अशी चर्चा झाल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय। एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरी मुंबईत त्यांना काय स्थान मिळत नाही। म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद। अरे IIT बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने IIT मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा। आम्हाला IIT मुंबई हवा आहे, आम्हाला हायकोर्टचं नाव पण मुंबई करून हवा आहे। अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा एक धक्का दिलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे। माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत। अजित पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांच्या उपस्थितीतच बळीराम काका साठे हे घड्याळ हाती बांधतील। वडाळा गाळामध्ये साठे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। या सोहळ्यानंतर अजित पवार कुर्डुवाडीमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबाजोगाईमधल्या सभेमध्ये बोलताना जीभ घसरली आहे। अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती। या प्रश्नावर अखेर अकोला जिल्ह्यामधल्या अकोटच्या सभेमध्ये अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। आपण अंबाजोगाईमध्ये जे बोललो ते स्वच्छतेच्या मुद्द्यावरून बोललो, मात्र बोलताना एखादा शब्द निघतो, अंबाजोगाईच्या सभेतील तो शब्द निघायला नको होता असं अजित पवार म्हणाले। अजित पवार अकोला जिल्ह्यामधल्या अकोटमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो, तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। आपल्याला विकास साधायचा आहे, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा
शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर कुठलंही असू दे त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे चक्क शासकीय आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाचारण करण्यात आलं. दादांच्या या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात मलकापूर तालुक्यामधल्या अंगणवाडी आणि आशा सेविकांना व्हॉट्सअप मेसेज करून सभेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मालवणमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष आणखी पेटलाय. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय. इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणे थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरी दाखल झाले. रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सोबतच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी बोलावून घेतलं. दरम्यान या घटनेनंतर भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे. काही जणांकडून भाजपला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचा आरोप भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय. पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी असंही नवनाथ बन म्हणाले. 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही. जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतायत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करतायत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही. आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे. रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळलेत. ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं योग्य नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. तसंच मालवणमध्ये युती न केल्यामुळे शिंदे सेनेचा संताप होत असल्याचे रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत. 3 दिवसा अगोदर तिथल्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो. त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे. निलेश राणे हे रडीचा डाव खेळत असल्याचा निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लगावलाय. आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे पैसे वाटप होण्याचा संबंध नाही असे स्पष्टीकरण देखील सावंतांनी दिले. जात प्रमाणपत्राचा एक बदनामीचा अध्याय संपला. आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाल्याचे भाजप जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय. खरं तर विजय केनवडेकर यांच्या घरी थेट आमदारांनी जाणं किंवा कोणत्याच कार्यकर्त्याच्या घरी हे मला वाटतं योग्य नाही. यासाठी अनेक यंत्रणा आहेत. काही शंका असल्यास तर ते यंत्रणाच्या माध्यमातून ते केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही. माजी मंत्री दीपक केसरकरांनी निलेश राणेंचं कौतुक केलंय. निलेश राणेंनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं आमदार केसरकर म्हणालेत. मालवण नगर परिषदेमध्ये लोकांमध्ये विकासाचं विजन घेऊन गेलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय. पैशांचा वापर करून निवडणुका लढल्यास जिल्ह्याची संस्कृती बिघडेल असंही केसरकर म्हणाले. शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचं विजन घेऊन मतं मागितली पाहिजे. पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे. त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिक स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी देखील निलेश राणेंचं कौतुक केलंय. त्यांनी ट्विट करत भाजपच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधलाय. सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या, हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवारांचे एक्सपोस्ट आपण बघतोय. निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केला. यासाठी शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे आभार. सत्तेत असताना मलिदा खायचा, नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या, हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्यानं पार्टी विथ डिफरन्स असं नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलामध्ये पूर्ण माखलेले आहेत हे मान्य करावं, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. हाँगकाँगमधल्या ताइपोमधील रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये 36 जणांचा होरपळी मृत्यू झालाय. 300 जण बेपत्ता आहेत तर 700 जणांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.